जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. फोन करतही नाही आणि उचलतही नाही. कुठे गेला हा माणूस? आला मी बघ. Congratulations to you too, बाळाचे बाबा. आयुष्यातून तुमच्या अस्तित्वाच्या सगळ्या खुणा मिटवून टाकल्या होत्या. त्यांना कधीच बापाची उणीव भासू दिली नाही मी. एकच इच्छा होती माझी. ज्या गाण्यामुळे आणि ज्या सुरांमुळे माझा संसार उद्ध्वस्त झाला त्या गाण्याशी माझ्या मुलांचा कधी संबंध येता कामा नये. एक मिनिट पकड ना जरा हिला. हो एक मिनिट थांब. हो हा. हे तू जर का म्हणत असशील तर नाही जात मी. म्हणजे मी अनंत काळाचा बाप झालो असलो तरी सुद्धा अनंत काळाचा नवरा आहे अजूनही. शीतल मी रिझाईन करतोय. हल्ली प्रत्येक फील्ड मध्ये स्त्रिया या पुरुषांबरोबर बरोबरीने काम करताय. मग कर्तृत्वाच्या बाबतीत जिथे जिथे आता काहीच फरक उरला नाहीये तर मुलगा मुलगी वंशाचा दिवा ह्या सगळ्या संकल्पनांना जागा कुठे उरली? हो. अरे वा, जमलं की तुला तिचं लंगोट बदलणं. न जमायला काय, लंगोट बदलणं काय कठीण आहे का? तुला जे वाटत होतं ना तुला जे जमणार नाही ते तुला जमलंय. आता तू लवकरच ना तिची शिशी पण साफ करायला लाग. ओके? काय झोपलं का पिल्लू? झोप. आपण उद्या गप्पा मारू. आणि बघ, रात्री जाग आली ना तर आईला उठवायचं, मला उठवायचं नाही. काय झालं? कसला विचार करतेस? बरं वाटत नाहीये का? मानसाज गुरुजी आले होते ते असं म्हणाले की मला त्याचंच टेन्शन आलंय. जे काही कठीण प्रसंग येणार आहेत ना ते येऊ दे. आपण दोघं मिळून त्यांना सामोरे जाऊ. आणि गुरुजींनी काय सांगितलंय हे लक्षात ठेव. आपल्या दोघांना एकत्र आणणारं आपलं पिल्लूच आहे. ते आपल्याला कधीच वेगळं होऊ देणार नाही. वैदेही, मला असं कळलंय की शीतल आणि शाल्मली मूल अडॉप्ट नाही करू शकत. मूल दत्तक नाही घेता येणार. हे सगळं शाल्मली नाही सहन करू शकणार. मला खूप काळजी वाटते. आय एम रिअली वरीड. आपण उद्या नाव ठेवल्यानंतर त्या समारंभातच शाल्मलीला बाळ दिलं तर? काय बोलतोस तू? उद्या
हो म्हणजे आपण जेवढा वेळ पिल्लू सोबत घालू तेवढे आपण तिच्यात अडकत जाणार, म्हणून मग उद्याच शाल्मलीला बाळ द्यायचं का? चला झालं एकदाचं पॅकिंग. केवढं कठीण काम असतं ना हे पॅकिंग करणं. बरं मानस आहे, या सगळ्या फक्त आपल्या बॅग्स आहेत. माहीच्या अजून 3 बॅग्स असतील, त्या मी उद्या सकाळी पॅक करेन. 3 बॅग्स आहेत अजून? म्हणजे काय वाटलं काय तुला? हे पिल्लू तू नको ना उठवू तिला, हो ओके ओके. खूप दमली ती आज. झोपली लवकर. सगळे हातात घेत होते, गालाला येऊन सतत हात लावत होते. आणि सगळे तिला उचलून घेत होते आणि गप्पा मारत होते, आणि ती पण मस्त एन्जॉय करत होती. हे मानस, आज पहिल्यांदा तिने इतक्या माणसांना एकत्र बघितलं ना. अजिबात घाबरली नाही, मस्त एन्जॉय करत होती. रडली ना यार. आणि मस्त झालं ना बारस. ए वैदे, एक कन्फेस करू? काय? म्हणजे मला नक्की कळत नाहीये की आपण माही शाल्मलीला देणार होतो हा विचार इम्प्लिमेंट केला ह्याचा मला आनंद होतोय, की आता फायनली माही आपल्या बरोबर आहे ह्याचा आनंद होतोय. मानस, आनंद हा आनंद असतो, तो कमी किंवा जास्त नसतो, तो फक्त असतो. म्हणजे बघा, मला असं वाटतं की आपण आपला विचार इम्प्लिमेंट केला ह्याचा आनंद मानसला झालाय, आणि आपण आपला विचार इम्प्लिमेंट करूनही आपली मुलगी आपल्या सोबत आहे याचा आनंद मानस नावाच्या बापाला झाला. आणि हीच परिस्थिती आहे वैदेहीची आणि आई वैदेहीची. आणि ना मला अजून एका गोष्टीचा आनंद झाला. म्हणजे आपण उद्या नवीन घरी जाणार आहोत, एक नवीन आयुष्य सुरू करणार आहोत. म्हणजे बघ ना, नवीन घर, नवीन माणसं, नवीन वातावरण, सगळं नवीन. आणि माहीच्या रूपाने मिळालेली नवीन जबाबदारी आणि सुख. पण वैदेही, आपल्याला सगळं व्यवस्थित जमेल ना? नक्की जमेल. अरे आपण दोघं एकत्र असल्यावर काहीच अशक्य नाहीये. हाय. काय? शाल्मली, हे काय आहे? न्यू लाईफ, न्यू फेज, सो न्यू लुक. एअरपोर्ट एरियातलं सगळं फुटेज चेक केलंय आम्ही, आणि आम्हाला कुठेच कामत एअरपोर्टवर एंटर होताना दिसले नाही. ज्या दिवशी घरात उलथापालथ झाली तेव्हाचही सीसीटीव्ही फुटेज चेक केलं आम्ही, पण घराच्या आजूबाजूला कोणतीही संशयित व्यक्ती आढळली नाही. हा कोणीतरी चांगलाच मास्टर माइंड असला पाहिजे. अहो, सीसीटीव्ही फुटेज मध्ये येत नाही म्हणजे काय? याला सगळंच ठाऊक असलं पाहिजे. मला माहिती आहे हे सगळं कोण करतंय. कोण करतंय? हे आमच्या सगळ्यांकडून तुमच्यासाठी लग्नाचं गिफ्ट. गिफ्ट?
आमच्या सगळ्यांकडून तुमच्या हनीमूनसाठी उटीचं पॅकेज आहे. हनीमूनला गेल्यावर तिथं काय घडणार? तेच घडणार जे आपण घडवणार. तुझा आधीचा नवरा म्हणून मी हे केलं पाहिजे का नाही? केलं. मी शोला गेलो कारण शोचे सगळे तिकीट्स मीच विकत घेतले होते. तू रडू नकोस ना, शांत हो बरं. काय झालंय मनवा? ती मला सरळ सरळ बोलली ना, मी इकडनं कोणाला पण काढू शकते. मला, तुला, तुझ्या आईला पण. आम्हाला इथून काढून द्यायला ती काय मालकीण झाली की काय इथली? बोलत तरी त्या स्टाईल मध्ये होती.